अतिशय सोप्या पद्धतीने नागली पापडचे 2 प्रकार. तर आज मी तुम्हाला 1 किलो प्रमाणामध्ये हे नागलीचे पापड दाखवत आहे. 1 किलोचे पॅकेट घेतलेलं आहे. आता पसरट पातेलं घ्यायचं आहे मोठं किंवा कुठलंही भांडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे. या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात, तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात, तर काही भागामध्ये नागली म्हणतात. तर ही अशी नागली आहे. आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती, कचरा, धूळ वगैरे असते ना, म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे. भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूळ पाणी हे निघत आहे. आता ही अशी चोळून घेतलेली आहे. यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे 3 ते 4 पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे. जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नागली ही अशी धुवून घेतली. मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे. त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते. यावरती झाकण ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते. असा वरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे. साधारण 1.5 दिवसासाठी ही नागली आपण भिजवून घेतली. म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. एक चाळण घ्यायची त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचा आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या. तर ही जी नागली आहे ना, आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती, पण वडसून घेतलेली नव्हती. म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला वडसत घ्यायची आहे. वडसणे म्हणजे अशी वरवरची नागली आपल्याला काढायची आहे. यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तळाशी बसतात पातेल्याच्या. तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वडसत ही नागली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल, तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल, तुमच्या घरामध्ये तुमची आजी, आई किंवा सासूबाई असेल, त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता. त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे. म्हणजे जेही काही खडे असतात ना, रेतीसारखे, ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात. नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ते कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही. अशा वळसण्यानेच ते खडे हे निघत असतात. एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात, पण खडे नक्की असतातच. आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून आणि ते यामध्ये खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ही खालची नागली राहू द्या, तुम्हाला जर का जमत नसेल तर, किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता. आता यामध्ये एक सुद्धा खडा नाही आणि खाली तळाशी दाखवते. हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा, ही रेती आहे. हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते. म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या. आता अशी ही पोटली करायची आहे आपल्याला. असं गाठोडं आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे. या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथळून घ्यायचं आहे. असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे. पाणी हे कितीही निथळलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच. म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोडं आहे नागलीचं ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते. तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते. रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का. जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात. पण जर का थोडासा गारवा असेल, थंड वातावरण असेल तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही. तर मी आता उघडून पाहते. नागलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे. जर का मोड आलेले नसतील तर पुन्हा बांधून ठेवायचं आहे आणि साधारण दुपारपर्यंत आपल्याला ही बांधून राहू द्यायची आहे. आता हे असे मस्त पांढरे पांढरे बारीक बारीक मोड आलेले आहे. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर ही जी नागली आहे घरातच सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली आपल्याला अशा प्रकारे पसरून ठेवायची आहे. पसरवताना मात्र अशी पातळ सर पसरवायची आहे, म्हणजे पटकन ती सुकेल.
ही नागली आपल्याला पूर्णपणे वाळून सुद्धा घ्यायची नाही, तर अशी ओलसर असतानाच दळून आणायची आहे. तर साधारण 2 ते 2.5 तासासाठी ही नागली मी पंख्याखाली पसरून ठेवली आणि त्यानंतर दाताखाली दाबून पाहिली. अशी दाबली जाते तेव्हाच ही नागली आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे, थोडीशी ओलसर असताना. आता गिरणीमधून ही नागली दळून आणलेली आहे. असं थोडंसं रवाळ दळून आणायचं, म्हणजे कोंडा व्यवस्थित असा पूर्णपणे हा निघतो. आता कोंडा काढू. तर पीठ हे चाळून घ्यायचं आहे, म्हणून असं एक पसरट घेमेलं घेतलेलं आहे आणि त्याला असा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे. साडीचा कापड किंवा होडणी वगैरे बांधू शकता. तर पापडांच्या दिवसामध्ये मोठ्याच कापडाची आपल्याला गरज भासत असते, पापड टाकायला वगैरे किंवा असं चाळायला वगैरे. तर एखादी आयराची साडी असते ना हलकी, ती साडी आपण काढून घ्यायची आहे, कारण जुन्या आपण घातलेल्या साड्या जुन्या वापरायला मन कुठेतरी लागत नाही, म्हणून अशी ही हलकी आयराची मिळालेली साडी मी नवीन काढून घेतलेली आहे. पापडाच्या कामासाठी ती उपयोगात येईल अशी. आता अशा प्रकारे हे वरतून टाकून खाली घट्ट आपल्याला गाठ बांधायची आहे साडीची आणि त्यानंतर ह्या कापडाने आपल्याला हे पीठ चाळायचं आहे, म्हणजे वस्त्र गाढ करणे असं म्हणतो याला. वस्त्र गाढ करून घ्यायचं आहे पीठ. तर मैत्रिणींनो, सकाळी साधारण 11 वाजेला मी नागली ही पसरून घेतलेली होती आणि 3-4 तास सावलीमध्ये ती पसरून ठेवली आणि त्यानंतर मग थोडीशी ओलसर असताना दळून आणलेली आहे. आता साधारण दुपारचे 3 वाजलेले आहे आणि आता हे पीठ मी वस्त्रगाळ करून घेते अशा प्रकारे. असं पातळसर कापडाने आपण जर का हे पीठ चाळून घेतलं तर पूर्ण कोंडा हा निघतो. तर अशा प्रकारे हे पीठ सगळं वस्त्रगाळ झालेलं आहे आणि वरती राहिलेला आहे तो कोंडा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आणि यामध्ये काही रवा सुद्धा असतो नाचणीचा. असा हा फक्त कोंडा आणि रवा राहिला का त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजे हा कोंडा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एखादी भांड्यामध्ये. आता हे आपण पारंपरिक पद्धतीने पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर ही जी दुसरी पद्धत आहे ना, यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करायला अतिशय सोपं जाईल, म्हणजे सांगायचं झालं तर पटकन होईल. तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पीठ चाळायची चाळण आणि त्या चाळणीमध्ये पीठ टाकायचं आहे आणि सुरुवातीला पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा मस्त हा पूर्ण कोंडा निघून जातो. आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण जर का हात फिरवून घेतला तर अगदी पटकन हे वस्त्रगाळ होतं. अशाच प्रकारे संपूर्ण पीठ हे वस्त्रगाळ करून घेते. या ठिकाणी आपलं हे पापडचं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजेच नागली सत्व. आता हे मस्त असं फ्रेश नागली सत्व म्हणजेच पापडचं पीठही झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना या सत्व्याचे लाडू किंवा शिऱ्यासारखी पेस्ट करून खाऊ घाला. नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि वेगवेगळे प्रकारचे असे विटॅमिन असल्यामुळे मुलांच्या हाडासाठी हे नक्कीच फायद्याचं आहे. तर आता हा कोंडा झालेला आहे काढलेला, यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून आपण याचे पापड करणार आहोत. लवकरच आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी मी घेऊन येणार आहे. आता आपण नागलीचे पापड करूया. तर त्यासाठी घरातील एखादी कुठलंही भांडं घ्यायचं आहे, पातेलं वगैरे किंवा अशा प्रकारचं, आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे. अजिबात हे पीठ मी भांड्यामध्ये भरताना दाबत नाही. असं हे बाउल भरून घेतलेलं आहे. सपाट बाउल हे पीठ आहे. आता ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने आपल्याला खिशी करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे. म्हणून मी कुकर घेतलेला आहे. कुकर घेऊ शकता किंवा घरातील एखादी कुठलंही जाड तळाचं पातेलं घ्या. तर 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एक भांडं आधी पाणी टाकलं आणि हे अर्धं भांडं असं 1.5 भांडं पाणी टाकलं. गॅसची फ्लेम चालू आहे. झाकण ठेवते. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तर या ठिकाणी पापडसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे, म्हणजेच घरातील साहित्यच. तर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमच पांढरे तीळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा डिंक आणि पाव चमच हिंग घ्यायचा आहे. त्यासोबतच 1 चमचा पापड खार घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा मीठ घेतलेला आहे. मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे. पापड खार सुद्धा चवीला थोडासा खारट असतो, म्हणून 1 चमचाच मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये काही साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये डिंक, ओवा आणि शोप
मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्सरला असं थोडंसं जाडं भरडं फिरून घ्यायचं आहे, कोरडंच. अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं. आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा टाकते आणि आता हा झालेला आहे मस्त असा आपल्या नागलीच्या पापडचा मसाला. तर हाच मसाला तुम्ही तांदूळाच्या पापडासाठी सुद्धा वापरू शकता. तर आपण पाणी सुद्धा गॅसवरती ठेवलं होतं. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. झाकण काढते आणि यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. तर दीड पट आपण पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं. तर म्हणून जे अर्धं भांडं ठेवलेलं होतं ना पाणी, ते काढून घ्यायचं आहे. आता साधारण 1 भांडं हे पाणी आहे. म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी कुकरमध्ये ठेवलं. गॅस पुन्हा चालू करते आणि हा जो मसाला बनवलेला आहे आपण, तो मसाला पाण्यामध्ये टाकून घेते. हाच मसाला आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर 70 ते 80 रुपये आपल्याला मोजावे लागतील. मसाला टाकल्यानंतर मस्त खळखळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. म्हणजे मसाल्याची चव सगळी ही पाण्यामध्ये उतरते. असं अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी हे उकळू दिलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करते. आता हे जे पीठ आहे ना, नागली सत्व, ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. आता जेवढं पीठ तेवढंच पाणी हे कुकरमध्ये शिल्लक आहे, घेतलेलं आहे आपण. अर्ध भांडं तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे. तर एखादी नागलीला पाणी जास्त लागते किंवा एखादी नागलीला पाणी कमी लागते. तर नागली जुनी किंवा नवीन यावरती पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी अधिक लागते. म्हणून असं पाणी जास्तीचं ठेवा आणि मग काढून ठेवा. आता सगळं पीठ हे टाकलं. अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. वरतून लाटण्याने थोडेसे 2 ते 3 अशा प्रकारे आपल्याला होल करायचे आहे. म्हणजे पिठाच्या आतील वाफ व्यवस्थित अशी येईल. 4 ते 5 असे होल करून घेतले. त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे सगळं काढायचं आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत असंच हे राहू दिलं. पूर्ण पिठावरती पाणी फिरू द्यायचं आहे. पाणी आलेलं आहे वरती. त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो कुकर आहे तो खाली उतरून घेते. आता ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे. म्हणून लाटण्याने अशा प्रकारे एरून घेते. जर का आपण कुकरमध्ये ही खिशी केली तर ही खिशी एरताना व्यवस्थित आपल्याला ही दंडी असल्यामुळे कुकरला असं पकडता येतं आणि तळामध्ये कुकर हा जड असतो, त्यामध्ये खिशी व्यवस्थित शिजते आणि जळतही नाही. असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे गरम पाणी होतं ते अशा प्रकारे वरतून आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे पाणी वरतून टाकल्यामुळे काय होतं, जे कोरडं पीठ असतं ना ते राहत नाही आणि खिशी अशी व्यवस्थित अशी ही एरली जाते. कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे पापड सहज करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही खिशी एरून घेतली तर खिशी अजिबात कच्ची राहत नाही आणि कुठेही पीठ सुद्धा खिशीमध्ये राहत नाही. असं हे एरत असताना जसं पाणी लागतं ना त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे. असं थोडं थोडं पाणी टाकून खिशी आपल्याला एरत घ्यायची आहे. अशी खिशी एरून घेतली तर पापडला चमकही छान येते. आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. जर का खिशी एरताना यामध्ये तेल सुद्धा टाकलं जाते, पण तेल टाकलं तर पापड हा आपल्याला वर्षभरसाठी साठवून ठेवायचा असतो आणि तेलाच्या पापडांचा डबा आपण जेव्हा उघडतो ना तेव्हा असा वेगळाच वास येतो. म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर टाळावा आणि शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करावा. तर अशी ही खिशी एरून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात गोळे नाही, पीठ नाही, एक सुद्धा गाठ नाही यामध्ये. झाकण लावते. खाली तवा ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे आणि कुकर ठेवायचा आहे. कुकरमध्ये अशी वाफ येईपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आहे. अशी थोडी वाफ भरली गेली. त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ ही निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते. अशा प्रकारे कुकरमध्ये आपण खिशी शिजवून घेतली तर वाफ ही छान अशी दाबली जाते शिटीमुळे. त्यामुळे मस्त अशी ही खिशी शिजते. पण पातेल्यात तसं नाही. वाफ ही झाकण ठेवल्यानंतर सुद्धा निघत असते. म्हणून कुकरचा वापर करून नक्कीच हे पापड करा. अतिशय छान होतात. खिशी ही मिक्स करून घेते. पाहू शकता मस्त खिशी अशी सगळ्या बाजूने छान शिजलेली आहे.
त्यानंतर ही खिशी गरम आहे म्हणून आपल्याला प्लास्टिक पेपरचा वापर करायचा नाही, तर असा एखादी कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे ओला केल्यानंतर पिळून घेतलेला आहे. आणि थोडासा ओलसर रुमाल घ्यायचा आहे ताटामध्ये टाकून आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ती टाकायची आहे. अर्धी खिशी टाकली, अर्धी खिशी ही कुकरमध्येच आहे. कुकरचं झाकण लावते आणि असंच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आता गॅस वगैरे चालू करायचा नाही. आणि त्यानंतर ही खिशी आपल्याला अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे. रुमाल हा ओला असल्यामुळे हाताला चटके सुद्धा लागत नाही खिशी ही अशा प्रकारे चोळत असताना. आणि ह्या गरम गरम खिशीचे पापड छान होतात, म्हणून शक्यतो प्लास्टिक कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा खिशी चोळण्यासाठी तरी वापर टाळावा. ओल्या कापडाला अजिबात ही खिशी चिटकत नाही. साधारण अर्ध्या ते 1 मिनिटापर्यंत खिशी अशी ही चोळून घेतलेली आहे. मस्त स्मूथ अशी ही खिशी झालेली आहे. आता आपल्याला पापड करायला घ्यायचे आहे, तर हे पुरी मेकर घेतलेला आहे मी आणि पुरी मेकर मध्ये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पापड चिटकू नये म्हणून. फक्त एकच वेळेस तेल लावायचं आहे, शेवटच्या पापडपर्यंत तेल लावायची काही गरज नाही. आता ह्या खिशीच्या पापडासाठी लाट्या करायच्या आहे. ज्या साईजचा पापड करायचा आहे, थोडासा लहान किंवा मोठा, त्यानुसार लाटी करायची आहे. तर असे मीडियम साईजचे पापड मी करत आहे म्हणून अशा लाट्या केलेल्या आहे. पुरीसारखा एक उंडा घ्यायचा आहे लाटीचा. तर आता हे पापड आहे ना, मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये करून दाखवत आहे. खाली अगदी थोडंसं तेल लावून घेतलेला प्लास्टिकचा कागद ठेवला, मध्ये उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा आपल्याला कागद ठेवायचा आहे. अगदी थोडंसंच तेल लावून एका साईडला आणि दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस केलं का लगेचच काही सेकंदमध्येच असा मस्त पापड हा होत असतो. तर एक नाही तर सगळेच पापड असेच भराभर आपल्याला बनवता येतात. खिशी चांगली झाली ना, पापड हे अगदी व्यवस्थित येतात आणि लगेच ते दाबलेही जातात. आता मी तुम्हाला दुसरा पापडही दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मोठे मोठे असे एकसारखे अगदी कागदासारखेच पातळसर हे पापड होतात. जवळूनही मी तुम्हाला दाखवते. किती मस्त दिसत आहे आणि वाढल्यानंतर तर अगदी काचेसारखेच हे पापड दिसतात. आता हे पापड टाकायचे कसे, वाळत कसे घालायचे मी तुम्हाला दाखवते. तर खाटीवरतीही टाकू शकता, जर का खाट नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाळतात. असा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे, प्लास्टिक सीट वरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे. असे थोडेसे कोरडे झाले का मग कापडावरती टाकू शकता. आता मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसे कराल तीही पद्धत मी तुम्हाला दाखवते. खाली प्लास्टिक तर सीट आथरलेली आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, वरतून छोटासा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि प्लेट घ्यायची किंवा जळ पोलपाट वगैरे असं घेऊन दाबून घ्यायचं आहे. असा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घेऊन लाटण्याने असा थोडासा हलका लाटून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे सगळे हे पापड आपल्याला करायचे आहे. तर सगळे पापड झालेले आहे. मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड तुम्ही वाळून घेऊ शकता. ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा 2 दिवस हे पापड वाळून घ्या, मस्त वाढतात आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे हे पापड दिसतात. पापडांना किती मस्त रंग दिसत आहे, अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहे. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त झालेले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्ही बनवलेले पापड सुद्धा अगदी परफेक्ट होतील. आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळूनही दाखवते. तळल्यानंतर तुम्ही पाहूया कसे होतात. तर पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकते. मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो. तर मंडळी, मी पापड तळून घेत आहे, तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. साधारण 5 ते 6 पापडमध्ये पूर्ण ताट हे भरलेलं आहे आणि मस्त असे हे पापड झालेले आहे. असे हे पापड तळून घेतलेले आहे. या पापडांना आपण आणखीनच चटपटीत करू. हॉटेलमध्ये आपण कधीतरी जेवणाला गेलो तर अशा ह्या नागलीच्या मसाली आणि चटपटीत पापडाची ऑर्डर नक्कीच करतो. तर हा पापड आपल्याला भरपूर असा महाग मिळत असतो. तसाच चटपटीत आणि चविष्ट
अगदी हॉटेलसारखाच पापड आपण घरी पाहूया. असा हा तळलेला पापड प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. असा पसरट सगळ्या बाजूंनी कांदा टाकला. त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आणि सोबतच थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि असा चटपटीत चविष्ट पापड लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत नागली सगळ्यांनाच पापडाचा आवडतो. प्रकार तुम्ही दुसरा. नक्कीच करून आधी पहा. आपण नुकताच नागलीला मोड कसे आणायचे हे पाहिलेलं आहे, त्यानुसारच नागलीला मोड आणायचे आहे. सावलीमध्येच घरामध्ये कॉटनच्या कापडावरती ही नागली पसरून घेतली. आता नागली ही कोरडी झालेली आहे, पण पूर्ण कोरडी सुद्धा होऊ द्यायची नाही, अशी अर्धवट ही ओली आहे. अशी असतानाच त्यामध्ये 1 वाटी तांदूळ मिक्स करायचा आहे. आता हा तांदूळ मी स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे, रेशनचा तांदूळ आहे आणि धुतल्यानंतर वाळून घेतला आणि तो तांदूळ टाकते. त्यासोबतच 1 वाटी गहू घेतलेला आहे. आता हा गहू मी आधी स्वच्छ धुवून घेतला पाण्याने आणि गाळणीमध्ये थोड्या वेळासाठी पाणी निथळत ठेवायचं आहे. त्यानंतर कापडावरती पसरून घ्यायचं आणि अर्धवट असा ओला असतानाच गहू या नागलीमध्ये मिक्स करायचा आहे. ह्या प्रकारे आता हे सगळं 3 प्रकारचे धान्य जे आहे ते मिक्स करून घेतलं आणि गिरणीमधून आपल्याला दळून आणायचं आहे. दळून आणली त्यानंतर घेमेल्याला पातळसर कापड आपल्याला बांधायचं आहे. ओढणीचा किंवा साडीचा घेऊ शकता. त्यावरती अशा प्रकारे हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. पीठ हे वस्त्रगाळ केल्यानंतर अशा प्रकारे हा कोंडा निघत असतो. पहा, आता हे पीठ मी तुम्हाला दाखवते. पापडसाठी अगदी योग्य झालेलं आहे हे पीठ. या पिठाचे आपल्याला पापड करायचे आहे. सोबतच नागलीचा एवढा हा कोंडा निघालेला आहे. यामध्ये नागलीचा रवा सुद्धा आहे, तर यामध्ये थोडासा स्वच्छ धुवून तांदूळ मिक्स करायचा आहे आणि याचे सुद्धा आपल्याला पापड करायचे आहे. अजिबात कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही. सुरुवातीला या पिठाचे पापड करून घेऊया. तर अशी वाटी घेतली, वाटीने गच्च दाबून पीठ भरून घेते. पहा, पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट येण्यासाठी अशा प्रकारे हे पीठ दाबून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी अगदी घट्ट दाबून घेते आहे वाट्या. ही 2री वाटी पीठ झालेला आहे. ही 3री वाटी पिठाची आणि ही 4थी वाटी पिठाची. अशा प्रकारे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता या पिठासाठी पाणी किती घ्यायचं ते पाहू. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच वाटीने पाणी टाकते. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी पाणी आणि ही 4थी वाटी पाणी. जर का पीठ तुम्ही वाटीमध्ये असं अलगद भरलं असेल तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्या आणि जर का दाबून भरलं असेल तर मग 4 वाटी पिठासाठी 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता मी वाटीमध्ये पीठ दाबून घेतलेलं होतं म्हणून 5 वाटी पाणी घेते. पहा, ही 5वी वाटी पाणी. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत पापडसाठी काही आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते पाहू. तर अशा या पोहे खाण्याचा चमचाने मी घेतलेला आहे साहित्य. तर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार, सोबतच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य घेतलेलं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता पहा, पाणी मस्त खळखळून उकळत आहे. त्यानंतर हे घेतलेलं पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. तर हे जे पापड आहे आपण अजिबात खिशी न करता करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट करू शकाल. एवढी सोपी पद्धत आहे. पहा, फक्त पाणी पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून सगळं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चमचाने हे पीठ मिक्स करत घ्यायचं आहे. सगळं पाणी आता टाकलेलं आहे. पीठ असं मिक्स करून घेतलं. आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि किमान 10 मिनिटासाठी असंच हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाले, झाकण काढून घेते. आता मी घेतलेलं भांडं हे थोडंसं लहान आहे म्हणून हे पीठ मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकते. तर हे घेमेलं आधीच पिठाने भरलेलं होतं म्हणून त्याच घेमेल्यामध्ये हे पीठ टाकते आणि त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं आहे किंवा तांब्या किंवा ग्लासही घेऊ शकता आणि त्याच्याने हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे यामध्ये एकही पिठाचा गोळा राहत नाही
छान असं स्मूथ हे पीठ झालेलं आहे पहा। त्यानंतर चमचाने असं मिक्स करून घेतलं। आता हे पीठ आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी इडली पात्र घेतलेला आहे। इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे इडलीच्या प्लेटीमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरायचं आहे, किंवा तुम्ही चाळणी ठेवून पातेल्यामध्ये सुद्धा हे पीठ पुन्हा स्टीम करून घेऊ शकता। गॅसची फ्लेम मोठी आहे, पाण्याला उकळी येत आहे। अशा प्रकारे ह्या प्लेटी इडली पात्रामध्ये ठेवून घेते आणि झाकण ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती हे पीठ मस्त शिजवून घेतलेलं आहे। 15 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते। पहा, हे पीठ छान शिजलेलं आहे। आधी पीठ जेव्हा ठेवलं तेव्हाचा रंगही तुम्ही पाहू शकता पिठाचा, आणि आता सुद्धा मस्त फुलून आलेला आहे। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर एखादी प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकता किंवा कॉटनचा कापड घ्या। रुमाल घेतलेला आहे। रुमाल गरम पाण्यामध्ये बुडून तो पिळून घ्यायचा आहे घट्ट, आणि अशा ओलसर कापडामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे। या पिठामध्ये एक सुद्धा गाठ नाही, त्यामुळे जास्त काही मळावं लागत नाही। तर अशा प्रकारे 1 मिनिटापर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे, मस्त स्मूथ होते। कापडाचाही वापर करू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा, पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम गरम हे पीठ टाकू नका। थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही ह्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता अशा प्रकारे। तर ह्या दोन्ही पद्धती आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे पीठ करू शकतात। लाटण्याने हे पीठ अशा प्रकारे लाटलं का मस्त अगदी मऊ होते। आता पापड करू। तर या ठिकाणी मी पुरी मेकरचा वापर करत आहे पापड बनवण्यासाठी, आणि तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल, म्हणजे असं हे पापड बनवण्याचं मशीन, तर पापड कसा करायचा तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे। खाली प्लास्टिकचा पेपर ठेवला, वरतून लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे। त्यानंतर असं हे दाबून प्रेस करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड मस्त असं झालेला आहे, किती चमकदार दिसत आहे आणि अगदी पातळसर। पहा, अशा प्रकारे हे पापड करायचे आहे, आणि हे पापड वाळत घालण्यासाठी उन्हात जायची गरज नाही। घरामध्येच पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळतात, एवढे पातळसर असल्यामुळे। खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे आणि त्यावरती हे पापड अशा प्रकारे मी टाकत घेते। आता पुरी मेकरने मी काही पापड हे करून घेतलेले आहे। जर का मैत्रिणींनो तुमच्याकडे अशा प्रकारचं पुरी मेकर नसेल, तर खाली प्लास्टिक पेपरवरतीच लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती एखादी जड ताट किंवा पोलपाट घ्यायचं आहे आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं। पहा, अगदी छोटासा हा पापड होतो। त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने तिथेच लाटून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे जरी आपण हे पापड केले ना तरी सुद्धा छान पातळसर होतात आणि मस्त असे गोल गोल होतात। हा पापड पहा, अगदी तशाच प्रकारे दिसत आहे। आणखी दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला। पोलपाटावरतीच खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, असे थोडंसं मिश्रण, आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे हा सुद्धा पापड अगदी मस्त असा झालेला आहे। प्लास्टिक पेपर काढून घेते। पहा, मी तुम्हाला जवळूनही दाखवते, किती पातळसर मस्त झालेला आहे। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता। तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा टाकू शकतात हे पापड, किंवा ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाढतात। अशाच प्रकारे सगळे हे पापड करून घेतलेले आहे। पहा, असे हे मस्त पापड झालेले आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त चमकदार हे पापड दिसत आहे। आणि पहा, असे मस्त भरपूर असे हे पापड झालेले आहे। तर हे पापड मी आता तुम्हाला तळून दाखवते, त्याआधी जवळूनही तुम्ही पाहू शकता पापडला रंग सुद्धा छान आलेला आहे आणि दिसायला सुद्धा मस्त असे दिसत आहे। किती पातळसर हे पापड आहे आणि त्यासोबतच मस्त चवीला सुद्धा हे पापड लागणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का स्पेशल नागलीचे पापड करायचे असतील आणि खिशी करून पापड करायचे असतील, तर मी याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे खिशीच्या नागलीच्या पापडचा, तोही तुम्ही पाहू शकता। चला, आता हे असे मस्त पापड मी तुम्हाला तळून दाखवते। पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पहा,
अशा प्रकारे हे जे पापड आहे तेलामध्ये घालताच मस्त 3-4 पटीने फुलत असतात. अशा प्रकारे मी एक पापड हा तळून घेतलेला आहे. आता दुसरा पापड सुद्धा तळून दाखवते आणि अशाच प्रकारे काही पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवत आहे. पहा, दुसरा सुद्धा पापड असा मस्त लगेचच फुलून झालेला आहे. बनवायला सोपे, नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे पापड मस्त 3-4 पटीने फुलणारे, वर्षभर काय 2 वर्ष टिकणारे हे पापड अगदी तुम्ही सहज करू शकतात. अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. पहा, पापडला रंगही छान आलेला आहे आणि अजिबात हे पापड थोडे सुद्धा तेलकट दिसत नाहीत. कढईमध्ये तेल जरी कमी असलं तरी सुद्धा पापड असे मस्त हे तळले जात आहे. अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे हे पापड तळून झालेले आहे. अशा पद्धतीने सुद्धा एक वेळेस नागलीचे पापड तुम्ही करून पहा, चवीला छान लागतात आणि नेहमीच कराल अशी ही सोपी पद्धत आहे. पहा, पापड मस्तच फुललेले आहे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे किती खुसखुशीत हे पापड झालेले आहे तुमच्याही लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. दळून आणली त्यानंतर घेमेल्याला पातळसर कापड आपल्याला बांधायचं आहे. ओढणीचा किंवा साडीचा घेऊ शकता. त्यावरती अशा प्रकारे हे पीठ वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. पीठ हे वस्त्रगाळ केल्यानंतर अशा प्रकारे हा कोंडा निघत असतो. पहा, आता हे पीठ मी तुम्हाला दाखवते. पापडसाठी अगदी योग्य झालेलं आहे हे पीठ. या पिठाचे आपल्याला पापड करायचे आहे. सोबतच नागलीचा एवढा हा कोंडा निघालेला आहे. यामध्ये नागलीचा रवा सुद्धा आहे. तर यामध्ये थोडासा स्वच्छ धुवून तांदूळ मिक्स करायचा आहे आणि याचे सुद्धा आपल्याला पापड करायचे आहे. अजिबात कुठेही वाया जाऊ द्यायचं नाही. सुरुवातीला या पिठाचे पापड करून घेऊया. तर अशी वाटी घेतली, वाटीने गच्च दाबून पीठ भरून घेते. पहा, पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट येण्यासाठी अशा प्रकारे हे पीठ दाबून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी अगदी घट्ट दाबून घेते आहे वाट्या. ही दुसरी वाटी पीठ झालेला आहे. ही तिसरी वाटी पिठाची आणि ही चौथी वाटी पिठाची. अशा प्रकारे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता या पिठासाठी पाणी किती घ्यायचं ते पाहू. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्याच वाटीने पाणी टाकते. 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी पाणी आणि ही चौथी वाटी पाणी. जर का पीठ तुम्ही वाटीमध्ये असं अलगद भरलं असेल तर जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्या आणि जर का दाबून भरलं असेल तर मग 4 वाटी पिठासाठी 5 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता मी वाटीमध्ये पीठ दाबून घेतलेलं होतं म्हणून 5 वाटी पाणी घेते. पहा, ही 5वी वाटी पाणी. आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत पापडसाठी काही आपल्याला साहित्य घ्यायचं आहे ते पाहू. तर अशा या पोहे खाण्याचा चमचाने मी घेतलेला आहे साहित्य. तर 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा पापड खार, सोबतच अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य घेतलेलं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता पहा, पाणी मस्त खळखळून उकळत आहे. त्यानंतर हे घेतलेलं पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे. तर हे जे पापड आहे आपण अजिबात खिशी न करता करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट करू शकाल. एवढी सोपी पद्धत आहे. पहा, फक्त पाणी पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून सगळं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि चमचाने हे पीठ मिक्स करत घ्यायचं आहे. सगळं पाणी आता टाकलेलं आहे. पीठ असं मिक्स करून घेतलं. आता या पिठावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि किमान 10 मिनिटासाठी असंच हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटं झाले, झाकण काढून घेते.
आता मी घेतलेलं भांडं हे थोडंसं लहान आहे, म्हणून हे पीठ मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकते. तर हे घेमेलं आधीच पिठाने भरलेलं होतं, म्हणून त्याच घेमेल्यामध्ये हे पीठ टाकते. आणि त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं आहे किंवा तांब्या किंवा ग्लासही घेऊ शकता आणि त्याच्याने हे पीठ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे यामध्ये एकही पिठाचा गोळा राहत नाही. छान असं स्मूथ हे पीठ झालेलं आहे पहा. त्यानंतर चमचाने असं मिक्स करून घेतलं. आता हे पीठ आपल्याला पुन्हा शिजवायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी इडली पात्र घेतलेला आहे. इडली पात्रामध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत हे इडलीच्या प्लेटीमध्ये हे मिश्रण अशा प्रकारे भरायचं आहे, किंवा तुम्ही चाळणी ठेवून पातेल्यामध्ये सुद्धा हे पीठ पुन्हा स्टीम करून घेऊ शकता. गॅसची फ्लेम मोठी आहे, पाण्याला उकळी येत आहे. अशा प्रकारे ह्या प्लेटी इडली पात्रामध्ये ठेवून घेते आणि झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मीडियम केला आणि मीडियम गॅसवरती हे पीठ मस्त शिजवून घेतलेलं आहे. 15 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. पहा, हे पीठ छान शिजलेलं आहे. आधी पीठ जेव्हा ठेवलं तेव्हाचा रंगही तुम्ही पाहू शकता पिठाचा, आणि आता सुद्धा मस्त फुलून आलेला आहे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर एखादी प्लास्टिकची पिशवी सुद्धा घेऊ शकता किंवा कॉटनचा कापड घ्या. रुमाल घेतलेला आहे. रुमाल गरम पाण्यामध्ये बुडून तो पिळून घ्यायचा आहे घट्ट, आणि अशा ओलसर कापडामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये एक सुद्धा गाठ नाही, त्यामुळे जास्त काही मळावं लागत नाही. तर अशा प्रकारे 1 मिनिटापर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त स्मूथ होते. कापडाचाही वापर करू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा सुद्धा, पण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गरम गरम हे पीठ टाकू नका. थोडंसं कोमट झाल्यानंतर तुम्ही ह्या प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू शकता अशा प्रकारे. तर ह्या दोन्ही पद्धती आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने हे पीठ करू शकतात. लाटण्याने हे पीठ अशा प्रकारे लाटलं का मस्त अगदी मऊ होते. आता पापड करू. तर या ठिकाणी मी पुरी मेकरचा वापर करत आहे पापड बनवण्यासाठी, आणि तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल, म्हणजे असं हे पापड बनवण्याचं मशीन, तर पापड कसा करायचा तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणारच आहे. खाली प्लास्टिकचा पेपर ठेवला, वरतून लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे. त्यानंतर असं हे दाबून प्रेस करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पापड मस्त असं झालेला आहे. किती चमकदार दिसत आहे आणि अगदी पातळसर. पहा, अशा प्रकारे हे पापड करायचे आहे. आणि हे पापड वाळत घालण्यासाठी उन्हात जायची गरज नाही. घरामध्येच पंख्याच्या हवेखाली हे पापड वाळतात, एवढे पातळसर असल्यामुळे. खाली प्लास्टिक पेपर आथरलेला आहे आणि त्यावरती हे पापड अशा प्रकारे मी टाकत घेते. आता पुरी मेकरने मी काही पापड हे करून घेतलेले आहे. जर का मैत्रिणींनो तुमच्याकडे अशा प्रकारचं पुरी मेकर नसेल, तर खाली प्लास्टिक पेपरवरतीच लाटी ठेवायची आहे आणि त्यावरती एखादी जड ताट किंवा पोलपाट घ्यायचं आहे आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं. पहा, अगदी छोटासा हा पापड होतो. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने तिथेच लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे जरी आपण हे पापड केले ना तरी सुद्धा छान पातळसर होतात आणि मस्त असे गोल गोल होतात. हा पापड पहा, अगदी तशाच प्रकारे दिसत आहे. आणखी दुसरी पद्धत दाखवते मी तुम्हाला. पोलपाटावरतीच खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे, असे थोडंसं मिश्रण, आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे हा सुद्धा पापड अगदी मस्त असा झालेला आहे. प्लास्टिक पेपर काढून घेते. पहा, मी तुम्हाला जवळूनही दाखवते किती पातळसर मस्त झालेला आहे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे पापड करू शकता. तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही उन्हात सुद्धा टाकू शकतात हे पापड, किंवा ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाढतात. अशाच प्रकारे सगळे हे पापड करून घेतलेले आहे. पहा, असे हे मस्त पापड झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी काचासारखे पातळसर आणि मस्त चमकदार हे पापड दिसत आहे. आणि पहा, असे मस्त भरपूर असे हे पापड झालेले आहे. तर हे पापड मी आता तुम्हाला तळून दाखवते. त्याआधी जवळूनही तुम्ही पाहू शकता पापडला रंग सुद्धा छान आलेला आहे आणि दिसायला सुद्धा मस्त असे दिसत आहे. किती पातळसर हे पापड आहे आणि त्यासोबतच मस्त चवीला सुद्धा हे पापड लागणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर का स्पेशल नागलीचे पापड करायचे असतील आणि खिशी करून पापड करायचे असतील तर मी याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, खिशीच्या नागलीच्या पापडचा, तोही तुम्ही पाहू शकता.
चला आता हे असे मस्त पापड मी तुम्हाला तळून दाखवते. पापड तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, अशा प्रकारे हे जे पापड आहे तेलामध्ये घालताच मस्त 3-4 पटीने फुलत असतात. अशा प्रकारे मी एक पापड हा तळून घेतलेला आहे. आता दुसरा पापड सुद्धा तळून दाखवते आणि अशाच प्रकारे काही पापड सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवत आहे. पहा, दुसरा सुद्धा पापड असा मस्त लगेचच फुलून झालेला आहे. बनवायला सोपे, नवीन शिकाऊ जरी तुम्ही असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट असे हे पापड मस्त 3-4 पटीने फुलणारे, वर्षभर काय 2 वर्ष टिकणारे हे पापड अगदी तुम्ही सहज करू शकतात. अशाच प्रकारे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. पहा, पापडला रंगही छान आलेला आहे आणि अजिबात हे पापड थोडे सुद्धा तेलकट दिसत नाहीत. कढईमध्ये तेल जरी कमी असलं तरी सुद्धा पापड असे मस्त हे तळले जात आहे. अशाच प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. पहा, अशा प्रकारे हे पापड तळून झालेले आहे. अशा पद्धतीने सुद्धा एक वेळेस नागलीचे पापड तुम्ही करून पहा, चवीला छान लागतात आणि नेहमीच कराल अशी ही सोपी पद्धत आहे. पहा, पापड मस्तच फुललेले आहे. आता हा जो पापड आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे किती खुसखुशीत हे पापड झालेले आहे तुमच्याही लक्षात येईल. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच